मित्रांनो, तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात मोठी महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या तिजोरीतून सोनं गायब होतंय? हो, तुम्ही बरोबर ऐकलत. अमेरिकेचे दिग्गज श्रीमंत लोक आणि मोठ्या बँका आता आपलं सोनं अमेरिकेत ठेवायला घाबरतात. हे सोनं नेमकं जातंय कुठे? अशा खंडात अशा कोणत्या घडामोडी घडतात की ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं केंद्र बदलते? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हे एका मोठ्या आर्थिक संकटाची चाहूल असू शकते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. इथे आम्ही घेऊन येतो तुमच्यासाठी देश विदेशातील चालू घडामोडी, प्रेरणादायी गोष्टी, माहितींचा खजिना, तोही अगदी आपल्या मराठमोळ्या अंदाजात. अमेरिकेतील सोन्याचं सिक्रेट काय? मित्रांनो, अमेरिकेत फोर्ट नॉक्स नावाचं एक ठिकाण आहे जिथे अमेरिकेचा सोन्याचा साठा ठेवला जातो. डोनाल्ड ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या सोन्याचं ऑडिट करू आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करू. पण असं का? कारण अनेक तज्ञांना शंका आहे की जिथं जेवढं सोनं ठेवलं जातंय तितकं तिथे प्रत्यक्षात नाहीये. सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे अमेरिकेतील दिग्गज बँक जेपी मॉर्गनने अचानक आपले सोन्याचे व्यवहार अमेरिकेतून हलवून थेट सिंगापूरला आणले आहेत. सिंगापूरने आपला सोन्याचा साठा ठेवण्याची जागा चक्क चौपट वाढवली आहे. जेव्हा इतकी मोठी बँक आपलं सोनं अमेरिकेतून बाहेर काढते तेव्हा असं समजायचं की काहीतरी नक्कीच शिजतंय. केवळ अमेरिकाच नाही तर ब्रिटनमधूनही अनेक अब्जाधीश लोक आपला गाशा गुंडाळून दुबई किंवा आशियाई देशांमध्ये जात आहे. रशिया युक्रेनच्या युद्धामुळे युरोपची आर्थिक चणचणी वाढली आहे. अमेरिकेवर आज $36 ट्रिलियन कर्ज आहे आणि हे संकट दिवसेंदिवस वाढतच चाललंय. या संपूर्ण जागतिक गोंधळात एक देश आहे ज्याने आशेचा किरण टिकवला आहे, तो म्हणजे आपला भारत. भारतानेही आपलं परदेशातील सोनं टप्प्याटप्प्याने मागवायला सुरुवात केली आहे. पण आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असतानाही भारताची अर्थव्यवस्था मात्र पाय रोवून उभी आहे. तर मित्रांनो, सोन्याचं हे राजकारण आणि अमेरिकेची ढासळती अर्थव्यवस्था आपल्याला खूप काही सांगून जाते. तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या काळात आशिया हे जगाचं आर्थिक केंद्र बनेल का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि हो, आपल्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.